आज आपण डिंगोरे येथे आलो आहे। आज माझ्यासोबत आहेत सुनील उकरडे, हे एक शेतकरी आहेत। आता हे जे शेतकरी आहेत तर यांनी यापूर्वी वयाच्या 16व्या वर्षापासून शेती करण्यासाठी सुरुवात केली। आता ही शेती करत असताना त्यांनी यापूर्वीची मागची जी स्थिती होती बाजारभावाची ती आपल्याला सांगितली। त्यानंतर आता मागील वर्षापासून जी कांद्याची स्थिती आहे का जेणेकरून उत्पादन खर्च आणि मालाचे झालेले पैसे यांचा कुठेही मेळ बसत नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे की गेली 2 वर्षापासून शेतीमध्ये मला लाखो रुपयांचं नुकसान झाले। आता आपण त्यांच्याकडून समजून घेऊ। माझ्यासोबत सुनील उकरडे साहेब आहेत की साहेब नक्की स्थिती काय आहे, कशा प्रकारे तुम्ही आणि आता जी शासनाकडे मागणी केली आहे की मला गांजा लागवडी करण्यासाठी तहसीलला त्यांनी एक पत्रव्यवहार केलाय, तर त्यात तो अर्ज कधी केलाय आणि हा अर्ज घेण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला? सर काय झालं माहिती का, मी प्रामाणिकपणे शेती करतो। तर शेती करत असताना एक मागचे 4-5 वर्षे म्हणजे 2012 पासून तर 2016 पर्यंत व्यवस्थित चाललं होतं। खतांचे रेट व्यवस्थित होते, उत्पादन खर्च कमी होता, प्रॉफिटही भेटत होतं। पण आता अशी परिस्थिती झाली का उत्पादन खर्च वाढलाय आणि शासनाची धोरणं तीच, त्याच्यामुळे शेती करणं आणि हे कांदा पीक असं पीक आहे। आता तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचा मी कांदा पिकवलाय, त्याच्यासाठी मी तेवढी मेहनत पण घेतली आणि तो जर आज कवडी मोल भावाने जातोय, त्याचे घातलेले पैसे पण निघत नाही, तर मग आता तुम्ही सांगा जर मग आपण पिकं घ्यायची कोणती आणि शासनाची तर ह्या अशी हे करू। मग आता मी असं ठरवलं का ज्या गाला मागणी आहे तेच पीक घ्यायचं। म्हणून मी थोडंसं मार्केटमध्ये पाहिलं, जिथं पुढे छापा इथं मारला तिथं मारला, म्हणून मी असं ठरवलं का आपण परवानगी घेऊनच एक 10 गुंठे शेती करू आणि त्याच्यातून हा जो काही लॉस होतोय तो थांबत आणि आपला उदरनिर्वाह चालेल, त्यासाठी आम्ही निर्णय घेतला। म्हणजे साहेबांनी जसं सांगितलं की आता बाजारामध्ये होणारे चढउतार, त्यामध्ये शेतीला होणारे नुकसान आणि त्यातच आता त्यांनी तहसीलदारकडे केलेली जी मागणी आहे की शेतीला आम्हाला गांजा पिकवण्यासाठी परवानगी द्यावी, यातून आपल्या असं लक्षात येईल की बाबा खरंच शेतकरी अडचणीत आहे। गेली 2-3 वर्षापासून काही शेतकऱ्यांची उत्पादन खर्च आहे तोही निघत नाही, म्हणून नाईलाजास्तव शेतकऱ्यांना अशा काही गोष्टींकडे वळावं लागतंय। आता एकंदरीतच आपण यावर एक विचार केला तर नक्कीच हे जे उकरडे साहेब आहेत यांच्या जो अर्ज आहे त्या अर्जाकडे अगदी प्रशासनाने लक्ष वेधून घेतले। आता या अर्जावर शासन काय निर्णय देते किंवा यांना परवानगी देते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।